ही भाजी कसली आहे? काकडी. पाखरी. आणि पण होता आजी जशी कोथिंबीर कापतो अशी बारीक कापायची. हा. तर इथे ना हे तांदूळ काय हा जंगली तांदूळ काय बघू शकता. ही तेरा म्हणजे जंगली आळू ना. हा घ्या. थांबा दाखव बघू शकता हातावर वियांच्या. तर बटरफ्लाय सारखी माझ्याकडे येते बघू शकता. असा व्ह्यू आहे पूर्ण. तर आम्ही ना तिथून फोटोज वगैरे काढले तुम्हाला दाखवलं. बटरफ्लाय बघू शकता बसली होती. बटरफ्लाय ना नुसती येते की यार विहान बस दे. तर बघू शकता विहानचे चल बटरफ्लाय. ए वाव ए विहानच्या चल बटरफ्लाय छान होतं. कधी पण पाऊस वाढू शकतो त्या साईडला. तुम्हाला दाखवते. असं वातावरण आहे मस्त. जी दाट जंगल आहे ना भारी वाटते. बघू शकता हातावर विहानच्या. ओ विहान किती छान दिसते. वा भारी. हा हलू नको हलू नको. वा विहानच्या हातात बटरफ्लाय माझ्या हातात होतं का. बघू शकता माझ्या हातावर. बघू शकता ही बटरफ्लाय कशी माझ्याकडेच येते सारखी. तर बटरफ्लाय सारखी माझ्याकडे येते बघू शकता. किती छान फिलिंग आहे. वाव तुम्हाला जवळून दाखवते. किती भारी फिलिंग आहे ती विहान. तर ती बटरफ्लाय सारखी आमच्या ना अंगावर माझ्या विहानच्या हातावर बसली होती. हो ना खूप भारी वाटतंय. काय झालं डोळे दुखताय. अरे हे सगळे कसं काय तेव्हा तिथं बसली बघ. भारी वाटलं मस्त. आणि इथे येऊन तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा. तुम्हाला दाखवलं मी सगळं इथे भारी. तर लोक गेलेले जात आहे. मी वैभवला सांगते बरं जातात ते नाही. थोडी तुम्हाला दाखवते नदी ती. तर दाखवलं का ती नदी इथून दिसते. इथून अशी ह्या साईडला आम्ही पिकनिक करतो. इथे बसून मस्त फिशिंग वगैरे करतो आणि इथे पिकनिक करतो मस्त. आणि तशी नदी आहे. किती छान दिसते बघू शकता. दाखवली तुम्हाला नदी भारी दिसते. तिथं जाऊन पिकनिक करतो नेहमी. बघू शकता मागे जंगल माझ्या मागे. इतकं भारी व्ह्यू आहे ना. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला पूर्ण. चला आता ना भाज्या वगैरे बघू. तर आता मस्त ना निघालो तिथून. कारण आता जाणं योग्यच नाही ना. कधी हिवाळ्याच्या आधी तेव्हा छान म्हणजे पाणी कमी होतं. पाऊस पण जातो. तर तेव्हा मग पिकनिक वगैरे करून त्यावेळेस तुमच्यासोबत मी शेअर करेलच पुढचे व्हिडिओ. पण आता कसं भरपूर पाऊस कधी पण पाऊस वाढू शकतो. आणि कधी पण नदी जोरात कळत पण नाही. कधी पाणी जोरात येतं आपल्याला कधी असं माहिती पण नसतं. तुम्ही बघितलंच असेल भरपूर व्हिडिओ बघितलेच असेल आता सध्याचे लोणावळ्याचे वगैरे. अचानक पाणी वाढतं आणि मग भीती वाटते लहान मुलांना घेऊन जाणं वगैरे. आपण सुद्धा जाऊ नये याच्यामध्ये नदीमध्ये. तर त्याच्यामुळे मग आम्ही वरतून तुम्हाला दाखवलं. आणि मस्त बाजूचा व्ह्यू मस्त दाखवलेला आहे. तर आता ना मी भाज्या वगैरे बघते काय नवीन आले आहे. एक दोन जर आवडल्यास माझ्या म्हणजे वेगळ्या नवीन. आणि विचारेल काय कशी करायची भाजी. तर ते पण मी तुम्हाला दाखवते पुढचे व्हिडिओ. एक ठिकाणी आलोय आम्ही. एकदम छोटासा धबधबा आहे. तिथे मुलांना आणलं खेळायला. तर ध्यान बघू शकता. बघू शकता असा. वाव इथं बघ खेळायचं बघ. जा खाली. जा ना तुम्ही. या डोईवरचा असेल असं काय करा. असं
तर ना इथे ना नदीवर खूप सारी कुरडूची भाजी आहे. तर मी एवढी तोडलेली बघू शकता, डायरेक्ट कवळी कवळी तोडली. तर कशी दिसते, तर ह्या पद्धतीचे पानं दिसतात, बघू शकता. आपली तांदूळकाची पानं आहे ना तशी दिसतात. तर मी वरची वरचीच तोडते कवळी कवळी, एक एक वरचं. पूर्ण भाजी नाही तोडते अशी, म्हणजे त्याला अजून फुटते. मग अजून लोक तर भाजी कशी ओळखता येते, कारण माझ्या सासूबाई आहे ना त्यांनी एकदा तोडली होती. तर तेव्हापासून मला लक्षात की ही कुरडूची भाजी आहे. विकायला सुद्धा अशी असेल, तुम्हाला दाखवेल मी तर नंतर पुढे. तर मग तोडून घेते. इथे भरपूर सारी आहे. इथे ना भाज्या आहे विकायला, तुम्हाला दाखवते मी वेगवेगळ्या. काय काय बाफल्याची भाजी, कुरडूची आहे ना, तोडली मी कुरडूची भाजी. ही पण अशीच कुरडूची का मी तोडली ती, हीच तर तोडली. हा ती आहे ना. तर काय आहे? नाही तुम्हाला समज काय आहे नका पण. आंबाडा आंबट्याची भाजी आहे काही. ही बाफल्याची भाजी. आंबट चुका. आंबट चुका कशी खाता? आंबाडा. ते कसं बनवलं तर मलाच माहित नाही ते नवऱ्याला. म्हणजे काय असं कसे वैश्यान असलं त्यात टाकतात. ही कशी बनवता आजी? हे ते जशी कोथिंबीर कापतो अशी बारीक कापायची. हा, आणि मग वैशान खातं असलं तर मग वैशान टाकायचं, नाही तर मग झिंग्या विंग्या खायचा टाकत. नाही मी घ्यायचं नाही बापू. बापरे. हा आणि मागची पिशवी ही एकच आहे आता ना, ही हा, घेते. एकच आहे. तर ही नाही, ही काय म्हणायला कोणती? अकरे अकरे अकऱ्या. अकऱ्या कोथिंबीर आणि बारीक कापायची. हा तसे सुकट काही बनवलं त्यात. हा, नुसती परतून घ्यायची. कशी दिलं वाटा 30 आणि ही ना सगळी बाफल्याची भाजी आहे. ही बाफ आहे ना, ही अशी उकडून वगैरे करतात ना, उकडून. नाही लागत कच्च्या. ही बाफल्याची हा बापरीची उकडून ती माहिती मी करते ना ती. ही माहिती. उकडून आहे. क्रॉस नाही आहे. कुरडू तोडली मी तिथे, त्या तिथे खूप होती. क्रॉस नाही आहे. ही तोडते ना, ही घेते ना. आणि करते मी कुरडू का कुरडूच आहे ना. मी तोडली तर तिथे होती मला. आणि ही एक घेते बाफल्याची. दोन आता कुरडूची घेतली. आता 20 ना, 20 किती? 20. डॅडी कुठे? तर इथे टाके स्कूल आहे, आवड आहे. ताईचा मोहर आहे, ताईचा आहे. ही भाजी कसली आहे? काकरी पाखरी. आणि तांदूळ का ना. हा द्या मला एक. दुसऱ्या पानामध्ये हा गुंडावून एकदम चांगला. ती पुढे काय ती वाली? पूर्ण पॅक करून द्या. मग मी आळवं घेते ना. इथे ना हे तांदूळ काय हा जंगली तांदूळ काय म्हणतात, जंगली काय तांदूळ का. आणि आळवा पण घेतले. त्यांची 20 हे काय सुदासणीची भाजी. सुदासणीची भाजी ना इकडे. देगवडीच आहे 40 तर एवढ्या घेतलेल्या आहे राणी. त्यांच्याकडे माठ आहे 13 बापडी आहे का 13 ओळखलं मग ओळखतो. मागच्या त्यांच्या खेकडी घेतली. मग कोणता दादा सांगता का? हो काळू ना. हा ना. खडकांवरचा कोणता आहे? फडका वरतात हा हा ना. हा तसा नाही ना काही येऊन जाते घेऊन ते आवडं आहे बापडी घेतली. मी घेतली बापरी पण घेतली. तसं नाही, हे लाल दांडीची एक आहे आणि एक हिरव्या दांडीची आहे. हे घेत आणतात ना, नाही का पांढऱ्या. ही कोणती आहे? पांढऱ्या दांडीची कुठली आहे? ही बघ ही. हा
जे पडेल ते घे. नाही हो, ही जी ही बाई घेऊ. पांढऱ्या दांडीची आहे ती कुठे उगवते कडेला आणि ही लाल दांडीची ही पण कडेला होती. दोन भाज्या आहेत का त्याच्यातून खायला पण ही ना हिरवी ही आहे ही तेरा म्हणजे जंगली आळू ना, जंगली आळू. हा काय काय करता येतं डाळीमध्ये घालता. किती वाजता आहे? तिथे भाज्या घेऊन झालेल्या आहेत त्या बाबांकडे. तिथे बघू शकता भरपूर लोक घेतात. तिथे तेराची भाजी घेतली म्हणजे जंगली आळू, म्हणजे आपण आळूची पानं पण करू शकतो, डाळीमध्ये पण करू शकतो. इथे बघू शकता आम्ही निघालो, इथे ऍक्सिडेंट झाला 3 गाड्यांचा. तर ठोकली एकमेकांना पण. इथे येताना एकदम हळूच यायचं वळण आहे खूप मोठे. तर इथे बघू शकता आळवं असं. तर इथे आळवं खाते मी, बघू शकता असं निघतं. इतके भारी लागतं ना, तुम्ही एकदा तरी खाऊन बघा. तुम्हाला इतके आवडतील तर दरवर्षी तुम्ही पावसाळ्यात येणार घ्यायला. की भारी रान मेवा आहे जंगलातला आपल्या. तर मस्त एन्जॉय करते आणि पुढे जाऊन आपण बघू अजून काही. एक दोन काय दोन द्या. लिंबू पिळून द्या ना. मिरची लिंबू चांगला मक्की घेतोय बघू शकता, उकडलेली मक्की. एकाच्यात नका टाकू मिरची, मीठच टाका फक्त. आणि एकाच्यात मिरची लिंबू काय असेल ते टाका. नाही याच्यात नका लिंबू टाका, तिकडे टाका. हो घेतलाय. तुला घेतलाय मी देतो आम्ही. हो तर का मागे मस्त धबधबा आहे, पण खूप गर्दी तिथे नाही जात आम्ही. इथे मस्त मक्की खातोय उकडलेले. याला खा, आवडलं तुला? खूप गर्दी आहे, खूप गाड्या उभ्या आहे धबधबा बघण्यासाठी. किती मोठा आहे बघितले का नाही. तर आता ना इकडे आलोच आहे, तर खूप खेकडी घेण्यासाठी. तर बघू आता ट्राय करू खेकडी घेण्याचं. मोठ्या असेल तर मागच्या वेळेस पण घेतल्या होत्या, तर ह्या वेळेस बघू आता. मोठा असेल तर घेईल, नाही तर मग बघू आता. 2-1 ठिकाणी बघितलं मग आम्हाला छोट्या वाटलं. आता इकडे पुढे पण आहे, तुम्हाला पण दाखवते. चालता हा घ्या, थांबा दाखव. ट्रॅक पकडलाय, लागला तर मग ठीक आहे. मी नाही द्या, मोठाच द्या.
नाही सावत चौथी मस्त नाही इतक्या मोठे मोठे खेकडी आहे घेतल्या आम्ही आणि जी अडकवलेली मोठी खेकड तुम्हाला दाखवली ती सुद्धा घेतली तर तुम्हाला घर जाऊन दाखविलंच मी मस्त मिळालं 1 किलो घेतल्या आम्ही किती 400 ना 400 म्हणजे काही ठिकाणी 600 बोलतात पण आपण भाव करायचा तिथे पण काही ठिकाणी 400 बोलतात आणि हा आपल्या चॉईसचे भेटतात कोणता पाहिजे ते मग आपण मग सांगायचं हा द्या तो द्या मोठे मोठे काढायचे 1 किलो मध्ये जेवढे बसा तेवढे घ्यायचे तर मस्त घेतलेले आहे ना आज मस्त ना खेकडा रस्साचा प्लॅन मागच्या वेळेस पण दाखवलं होतं तुम्हाला रेसिपी त्यावेळेस काही दाखवतात नाही पण आपण करून मस्त ह्यावेळेस खाण्यात करतात तर घेतलेले आहे फायनली आता चाललो आम्ही मस्त घरी हळूहळू जाता शेअर करते तसं तर नाही की समोर एक घर आहे आणि तिथे ना तिथं वेगळे भेटतं लावली आपण जाऊन तुमच्या त्यांना सांगितलं ना त्या करून तर ते असं स्वयंपाकात गाड्या खाली नाही करू शकते आम्ही दोन्ही फ्रीज जेवलो तरी ते तिथं वेगळे भेटतात तर आता आम्ही ना चाललो इकडे ह्या गिरणाऱ्या रस्त्याकडे तिथे अजून 1-2 स्पॉट चांगले भेटले तर मुलांची हौस आहे पण खेळण्याची पाण्यामध्ये धबधब्यामध्ये किंवा मग छोटीशी अशी नदी असेल तिथे तर बघू भेटले स्पॉट तर तिथे थांबू आणि मग तिथे खेळतील थोडेसे आणि अजून थोडंसं पुढे गेलं की टायगर व्हॅली आहे तिथे इतकं छान जेवण भेटतं आणि वैभवचे मित्रच आहे ते हॉटेलमधले म्हणजे आपण नाही का चिकन वगैरे घेऊन देऊ शकतो त्यांना किंवा तिथं पण त्यांचं असतं आणि जर आपल्याला चिकन घेऊन यायचं आहे ताजं मस्त आणि त्यांच्याकडे द्यायचं तरी करून देतात ती भाजी आणि मस्त भाकरी असतात पोळी असतात तुम्हाला काय खायचं ते पण व्ह्यू पण इतका छान आहे ना तिथे पुढे तलाव आहे मोठं तर भारी एकदम मस्त जेवण भेटतं मला तिथलं खूप आवडतं जेवण तर कधी पॉसिबल झालं एवढ्या पावसाळ्यात गेलो तर मग तुम्हाला दाखवेलच तसं चिकन घेऊन जा तर चिकन घेऊन जा तर तिथे स्वतःचं चिकन घेऊन गेले ना म्हणजे तर मग आपण नाही का अर्ध फ्राय करू शकतो अर्ध भाजी करू शकतो म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करून घेऊ शकता तिथे आणि इतकी भारी चव असते ना तिथली तर खरंच मस्त राहते एकदम तर आता तुम्हाला दाखवतेच मी पुढे टायगर व्हॅली आणि ते तर ह्याच रस्त्याला पुढे गेलं की आपल्याला टायगर व्हॅली हॉटेलला सिटी पण काय करायचं काय करायला इथे सांगितलं ना कशिपी डॅमला आलो आणि इथं ना फिश ऐकायला तर वैभव कशिपी डॅम कडे आलो तर तिथे फिश होती विकायला तर फिश आहे पण दुसरे वाडी संधीत खूप काट्या असतात मग त्यांना नाही कश्यपी फोर्ट येते तर घरी आलो मस्त चहा वगैरे पिला आणि आता वाजले आहेत 7:30 आणि मस्त क्रॅब आणले तर व्हिडिओ खूपच मोठा होईल म्हणून मी व्हिडिओ इथे सेंड करते आणि पुढच्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला मी भाज्या दाखवेल कोणकोणत्या भाज्या घेतलेल्या आहे आणि क्रॅबचं काय केलं म्हणजे काय करणारे करी करणारे का दुसऱ्या रेसिपी म्हणजे वेगळी रेसिपी करणारे तर वेगळीच रेसिपी मी करणार दुसरी तर ती पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच तर आता ना पीठ दळण्यासाठी चाललंय तर मग व्हिडिओ इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल आज मस्त गेलो आम्ही भरपूर ठिकाणी वेगवेगळे ठिकाणं तुम्हाला दाखवले आणि भाज्या घेतल्या तर कसा वाटला ते नक्की सांगा आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला नक्की मला कमेंट करून सांगा की कसा ब्लॉग होता हा तर व्हिडिओ इथे सेंड करते आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय